जय हिंद मित्रांनो, मी अनिल पगारे आणि डिअर नोकरी या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, आज आपण या ठिकाणी नाही का मराठीतला एकदम महत्त्वाचा असा जो काही चॅप्टर आहे, तो आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि तो म्हणजे काय तर अलंकार. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले अलंकार म्हणजे काय हे नाही का आपल्याला माहित पाहिजे. तर बघा अलंकार म्हणजे नाही का ज्या ज्या प्रकारे नाही का एखादी स्त्री किंवा पुरुष नाही का आपलं सौंदर्य म्हणजे आपला जो काही लूक आहे तो नाही का चांगला दिसण्यासाठी नाही का जे अंगावरती दागिने परिधान करते त्यालाच नाही का आपण काय म्हणतो अलंकार. त्याच प्रकारे नाही का मराठी भाषेमध्ये पण नाही का अलंकार आहे. तर ती भाषेचं भाषेचं सौंदर्य वाढवण्यासाठी नाही का जे शब्द वापरले जातात त्याला काय म्हणतात तर त्याला या ठिकाणी म्हटलं जातं अलंकार. बरोबर आहे का नाही? एखादी स्त्री नाही का जर समजा एखादं फंक्शन असेल तर त्या ठिकाणी लगेच चांगल्या पैकी दागिने घालून जाणार, कानातले घालणार, नाकातलं घालणार, गळ्यातलं घालणार आणि मुद्दामून पुन्हा पुन्हा त्याच्यावरती असं हात फिरवणार म्हणजे समोरचं कोणतरी म्हणलं पाहिजे, ती समोरची स्त्री म्हणली पाहिजे तिला की कधी गेले का दागिने, कधी केलं सोनं, असं तसं आहे की नाही. म्हणजे बायांना नाही का ह्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो दागिन्यांमध्ये. बरोबर आहे की नाही? त्याच पद्धतीने नाही का भाषेमध्ये जे काही नाही का शब्द असतात तर त्याला नाही का या ठिकाणी म्हटले जातं अलंकार. तर बघा ह्या अलंकाराचे नाही का दोन प्रकार पडतात. किती अलंकाराचे प्रकार किती पडतात तर दोन. एक पहिला आहे शब्द अलंकार. कोणता? शब्द अलंकार. त्याचबरोबर दुसरा प्रकार आहे. दुसरा प्रकार कोणता आहे तर दुसरा आहे अर्थ अलंकार. अर्थ अलंकार. तर या ठिकाणी नाही का शब्द अलंकार आणि त्याचबरोबर आहे अर्थ अलंकार. तर असे नाही का दोन प्रकार पडतात आणि यांचे उपप्रकार पण पडतात. ते आपण नाही का व्हिडिओमध्ये समोर बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले शब्द अलंकार म्हणजे काय तर नाही का वाक्यामध्ये नाही का शब्दाची नाही का चमत्कृती पावली जाते. म्हणजेच एखादा नाही का ठराविक शब्द नाही का वाक्यात येतो तर त्याला काय म्हणतात तर शब्द अलंकार. त्याचबरोबर नाही का अर्थ अलंकार. तर अर्थ अलंकार म्हणजे काय तर वाक्याचा नाही का वाक्यामध्ये नाही का त्याचा काहीतरी विशिष्ट अर्थ निघतो त्यानुसार जो प्रकार पडतो त्याला म्हणतात अर्थ अलंकार. बरोबर आहे. तर आता सगळ्यात पहिले आपण काय करू तर शब्द अलंकाराचे नाही का जे प्रकार असेल ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर शब्द अलंकाराचे एकूण नाही का तीन प्रकार पडतात. किती तर तीन प्रकार. तर ते कोणकोणते बघा. पहिला प्रकार आहे अनुप्रास. अनुप्रास. त्याचबरोबर दुसरा प्रकार आहे या ठिकाणी यमक. कोणता? यमक. ठीक आहे. त्याचबरोबर तिसरा प्रकार आहे श्लेष अलंकार. कोणता? श्लेष. ठीक आहे. श्ले श्लेष श्लेष अलंकार. ठीक आहे. अशा प्रकारे नाही का अलंकार अशा प्रकारे नाही का जे काही हे असणार आहे शब्द अलंकार आहे तर ह्या शब्द अलंकाराचे नाही का तीन प्रकार पडतात. तर सगळ्यात पहिले आपण नाही का जे शब्द अलंकार आहे त्याचे जे हे तीन प्रकार आहे हे बघू, त्याचे उदाहरणं बघू. त्यानंतर आपण जो काही प्रकार दुसरा असणार आहे अलंकाराचा अर्थ अलंकार तो बघणार आहोत. तर बघा सगळ्यात पहिले बघू आता अनुप्रास अलंकार. कोणता? तर अनुप्रास अलंकार. ठीक आहे. मी याला एकदा रब करतो. नाही का अनुप्रास अलंकार म्हणजे काय तर वाक्यामध्ये नाही का किंवा वाक्यात किंवा एखाद्या कवितेच्या चरणामध्ये एकाच अक्षराची नाही का पुनरावृत्ती होऊन जो काही नाद तयार होतो किंवा त्यामुळे नाही का भाषेला एक सौंदर्य येतं, त्या वाक्याला एखादं सौंदर्य येत असेल किंवा ते नाही का असं एक उमटून दिसत असेल, वेगळं वाटत असेल तर त्याला नाही का म्हणतात अनुप्रास अलंकार. ठीक आहे. तर बघा त्याचं या ठिकाणी उदाहरण आहे. आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिका जरा जपून जा घरी. ठीक आहे. तर बघा यामध्ये नाही काय काही विशिष्ट शब्दांची नाही का पुनरावृत्ती झाली. जसे की बघा रंग म्हणजे र चा पुनरुच्चार झालाय. पुन्हा राधिका म्हणजे र चा या ठिकाणी पुन्हा उच्चार झालाय म्हणजे र र डबल आलाय. त्याचबरोबर बघा जरा जरामध्ये ज पुन्हा आहे. पुन्हा जपून मध्ये ज आलाय. त्याचबरोबर जा म्हणजे नाही का एखाद्या शब्दाची नाही का पुनरावृत्ती होते. त्यावेळेस नाही का जो अलंकार तयार होतो त्याला म्हणतात अनुप्रास अलंकार. पुढे बघा आणखी उदाहरण बालिश बहु बायकात बडबडला. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी पण नाही का एका विशिष्ट शब्दाची नाही का पुनरावृत्ती झाली म्हणजे पुन्हा पुन्हा आलाय. तर तो कोणता आहे? ब. या ठिकाणी पण ब, या ठिकाणी ब आणि या ठिकाणी पण ब. म्हणजे बघा ब ब ब ब ब म्हणजे नाही का एका विशिष्ट शब्दाची काय झाली पुनरावृत्ती झाली. म्हणूनच याला काय म्हणतात तर शब्द अलंकार आणि शब्द अलंकारातला हा प्रकार आहे अनुप्रास अलंकार. जसं आणखी बघा आपण नाही का लहानपणी ते शाळेत असताना बघा असं ते म्हणायचे बघा
चंदुकी चहाच्या चांद के चमचे से चटणी चटाई वगैरे आहे का नाही. म्हणजे ची कशी पुनरावृत्ती झाली, म्हणजे तोच कोणता अलंकार आहे तर अनुप्रास अलंकार आहे. म्हणजे आणखी एखादं उदाहरण सांगतो बघा मी. नदीच्या किनाऱ्यावर किराण्याचं दुकान, बरोबर आहे का नाही. नदीच्या किनाऱ्यावर किराण्याचं दुकान म्हणजे ची काय झाली, पुनरावृत्ती झाली. तर त्याचबरोबर बघा, काकाने काकूच्या कामाचे कागद कैचीने करा करा कापले, म्हणजे ची नाही या ठिकाणी कशी झाली तर पुनरावृत्ती झाली. तर हे जे आहे त्यालाच म्हणतात काय तर अनुप्रास अलंकार. तर बघा मित्रांनो, शब्द अलंकाराचा नाही का दुसरा उपप्रकार आहे काय तर यमक. यमक म्हणजे काय तर नाही वेगवेगळा अर्थ असणारा पण उच्चार नाही का सेम असणारा शब्द नाही का वाक्यात नाही का ठराविक ठिकाणी येतो आणि त्याचा नाही का एक वेगळा नाद तयार होऊन नाही का एक सौंदर्य नाही का वाक्याला प्राप्त होतं किंवा त्या ठिकाणी तयार होतं, तर त्याला काय म्हणतात तर यमक अलंकार म्हटलं जातं, बरोबर आहे का नाही. तर बघा त्याचे उदाहरण आहे, सदा संगती योग तुझा घडावा, तुझ्या कारणी देह माझा पडावा. म्हणजे बघा आता उच्चार नाही का इथं बघा, ज्यावेळेस नाही का वाक्य पहिलं वाक्य पूर्ण होतं म्हणजे दोन वाक्य या ठिकाणी एकत्र आहे. सदा संगती योग तुझा घडावा इथपर्यंत, त्याचबरोबर तुझ्या कारणी देह माझा पडावा. ठीक आहे. तर या ठिकाणी नाही का दोन वाक्य आहे आणि त्याचं वाक्य पूर्ण होणार जो शेवटचा शब्द आहे याचा उच्चार नाही का सारखा वाटतो पण अर्थ काय वेगळा आहे. आणि यामुळे नाही का वाक्याला एक नाही का वेगळा असा अर्थ प्राप्त होतो, तर त्यालाच काय म्हटलं होतं या ठिकाणी यमक म्हटलं होतं, बरोबर आहे. आता घडावा, ठीक आहे, आणि या ठिकाणी काय पडावा म्हणजे उच्चार कसा सेम वाटतोय पण त्यांचा दोघांचा अर्थ कसा आहे वेगवेगळा आहे. तर हे जे उदाहरण आहे हे आहे यमक अलंकाराचं. त्याचबरोबर पुढचं उदाहरण बघा, सुसंगती सदा घडो सृजन वाक्य कानी पडो. आता बघा या ठिकाणी घडो आणि पडो म्हणजे उच्चार कसा आहे सेम आहे पण अर्थ कसा आहे वेगवेगळा आहे. घडो आणि पडो, ठीक आहे. त्याचबरोबर पुढे बघा, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, येतो वारा पहा भरारा गवत खुशीने डुले. बघा या ठिकाणी फुले आणि डुले, ठीक आहे. म्हणजे उच्चार फुले डुले असे कसं आहे रायमिंग्स, यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणतात रायमिंग्स वर्ड, ठीक आहे की नाही, म्हणजेच यमक. तर हे फुले आणि डुले या ठिकाणी कसं आहे म्हणजे असं उच्चार सेम आहेत पण अर्थ दोघांचे पण कसे वेगळे आहेत. या ठिकाणी फुले म्हणजे काय फुलं आणि डुले म्हणजे काय हलणे. तर वेगवेगळा अर्थ पण उच्चार सेम असल्यामुळे नाही का त्या वाक्याला किंवा त्या कवितेच्या चरणाला एक नाही का विशिष्ट प्रकारचा नाही का अर्थ प्राप्त होऊन जे सौंदर्य प्राप्त होतं त्यालाच या ठिकाणी काय म्हटलं जातं यमक अलंकार. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अनुप्रास यमक हे दोन जे शब्द अलंकाराचे उपप्रकार आहेत ते समजले असेल. आणखी याचा एक प्रकार आहे तो म्हणजे काय तर श्लेष अलंकार. ठीक आहे की नाही. तर बघू आपण आता श्लेष अलंकार. तर बघा मित्रांनो, शब्द अलंकाराचा नाही का तिसरा उपप्रकार आहे श्लेष अलंकार. तर श्लेष अलंकार म्हणजे काय तर सगळ्यात पहिले ते समजून घ्या. श्लेष म्हणजे नाही का एका शब्दाचा नाही का वाक्यामध्ये नाही का दोन अर्थांनी नाही का ज्यावेळेस उपयोग केला जातो त्याला नाही का श्लेष अलंकार असं म्हटलं जातं आणि त्यावेळेस नाही का वाक्याला दोन अर्थ तयार होतात त्यालाच या ठिकाणी म्हटलं जातं श्लेष अलंकार. ठीक आहे. तर श्लेष अलंकाराचे उदाहरण आहे बघा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. तर बघा हे मेघा, मेघा म्हणजे काय तर मेघ म्हणजे काय तर ढग, बरोबर आहे का नाही. तर त्याला काय म्हणतं या ठिकाणी हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. तर जीवन म्हणजे काय तर जीवनच्या या ठिकाणी नाही का दोन अर्थ होतं बघा. जीवन, तर पहिलं जीवन म्हणजे काय तर पाणी, बरोबर आहे का नाही. जीवन म्हणजे काय तर पाणी, ठीक ना. आणि दुसरा अर्थ म्हणजे काय जीवन म्हणजे काय तर नाही का जीवन म्हणजे लाईफ आहे का नाही. तर तुम्हाला नाही का ते देतं. तर मेघ नाही का म्हणजे जो काही पाऊस आहे तर तो तुम्हाला नाही का एकतर जीवन देतो त्याचबरोबर नाही का पाणी देतो. म्हणजे असे नाही का शब्दाचे एका शब्दाचे नाही का दोन अर्थ होतात. तर त्याला या ठिकाणी म्हटलं जातं श्लेष अलंकार. पुढे बघा, मला बस काय पुढचं पुढचं वाक्य मला बस लागते. ठीक आहे, मला बस लागते. तर म्हणजे काय तर मला बस लागते याचा एक अर्थ म्हणजे मला बस काय तर हवी आहे किंवा पाहिजे आहे. ठीक आहे का नाही. लागते म्हणजे अशी फेकून मारली ते लागणार नाही. तर मला बस लागते म्हणजे मला बस पाहिजे आहे हा एक अर्थ आहे. त्याचबरोबर नाही का दुसरा अर्थ म्हणजे मला बस लागते म्हणजे काय तर बसमध्ये बसल्यानंतर नाही का मला काय होते मळमळ होते वांत्या होता. तर हा एक त्याचा अर्थ होतो. म्हणजे एकाच शब्दाचे नाही का दोन अर्थ ज्यावेळेस वाक्यामध्ये तयार होतात तर त्याला म्हटलं जातं श्लेष अलंकार. ठीक आहे. पुढचा एक पुढचं उदाहरण बघा आता, कुस्करू नका ही सुमने जरी वास नसे तीळ यास तरी तुम्हाच अर्पिले सुमने. तर बघा आता सुमने म्हणजे काय सुमने म्हणजे काय तर जे काही फुल आहे त्यालाच नाही का दुसरा जो काय म्हणतात त्याचा अर्थ आहे तर सुमने म्हणजे काय तर फुले, बरोबर आहे का नाही. तर मग कुस करू नका ही सुमने म्हणजे जी फुलं आहे तिला नाही का कुस करू नका म्हणजे असं चुरगळू करू नका किंवा तोडू नका. कारण की जरी त्यास वास नसे तीळ म्हणजे थोडासा जरी त्याला वास नसला तरी तुम्हाला कसे दिले ते तर सुमने दिले आहे. सुमने दिले असं असं एक अर्थ तुम्ही घेऊ शकता. पण सुमने म्हणजे कसं तर चांगल्या मनाने नाही का तुम्हाला हे फुलं मी
दिलेले आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच एकाच शब्दाचे नाही का या ठिकाणी काय झाले तर दोन अर्थ झाले आणि हा अर्थ हे झाल्यानंतर चेंज केल्यानंतर सुद्धा वाक्यात काही बदल होतोय का तर नाही होत. म्हणूनच याला म्हणतात श्लेष अलंकार. ठीक आहे. पुढचा आता आणखी एक बघा, सांगलीला येशील का. तर बघा आता एक तुमचा मित्र आहे आणि राहतोय कुठे सांगलीला आणि तो तुम्हाला काय म्हणतोय सांगलीला येशील का रे. तर हा एक याचा या ठिकाणी अर्थ झाला. त्याचबरोबर नाही का आणखी दुसरा अर्थ सांगलीला म्हणजे एखादी नाही का मुलगी आहे आणि तिचं नाव आहे सांगली, सॉरी लीला, बरोबर आहे का, सांगलीला. तर तिला म्हणतोय सांगलीला येशील का. तिची मैत्रीण आहे आणि तिला ती म्हणते सांगलीला येशील का, उद्या कॉलेज आहे कॉलेजला येशील का. तर अशा प्रकारे नाही का दोन अर्थ या ठिकाणी एकाच शब्दाचे दोन अर्थ होत आहे आणि त्यामध्ये वाक्यात काही म्हणजे वाक्यामध्ये नाही का एक वेगळा असा अर्थ तयार होतो. त्यालाच म्हटलं जातं या ठिकाणी श्लेष अलंकार. तर बघा अलंकाराचे जे दोन प्रकार आहे, शब्द अलंकार त्याचबरोबर अर्थ अलंकार, त्यामधला आपला नाही या ठिकाणी बघितला आहे आपण शब्द अलंकार आणि त्याचे नाही का असणारे एकूण 3 उपप्रकार. त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू जो का नाही का अर्थ अलंकार आहे आणि अर्थ अलंकाराचे वेगवेगळे जेवढे प्रकार असतील ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.